नमस्कार. आपला चेहरा सुंदर दिसण्यासाठी, गोरा दिसण्यासाठी पार्लरमध्ये जाऊन आपण हजारो रुपये देऊन महागडे फेशियल किंवा ट्रीटमेंट करतो, परंतु त्याचा आपल्याला पाहिजे तसा रिझल्ट भेटत नाही. उलट कधीकधी त्या केमिकल असलेल्या प्रोडक्टमुळे आपल्या चेहऱ्यावर रिॲक्शन दिसायला लागते. आपण चेहऱ्यावर ग्लो यायच्या अपेक्षा करतो, परंतु आपल्या चेहऱ्यावर येतात पिंपल आणि भरपूर सारे काळे डाग, डलनेस आणि भरपूर सारे स्किन प्रॉब्लेम्स. तर आज आपण पार्लरपेक्षा अतिशय उत्तम रिझल्ट देणारी घरगुती उपाय करणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता रेमेडी पाहूया. आता आपल्याला या घरगुती उपायासाठी पहिला घटक लागणार आहे तो म्हणजे तांदूळ. तुमच्या घरामध्ये जो कोणता तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता. तुकडा तांदूळ असेल, बासमती तांदूळ असेल, अगदी रेशनचा तांदूळ असला तरीही चालेल. तुमच्याकडे जो कोणता तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही घेऊ शकता. तांदळाच्या पिठामध्ये भरपूर साऱ्या स्किन लाईटनिंग प्रॉपर्टीज असतात. सोबतच कोरियन ग्लास स्किन सगळ्यांनाच आवडते. तर कोरियन ग्लास स्किनसारखी स्किन तुम्हाला देखील हवी असेल तर तांदळाच्या पिठाचा वापर तुम्ही रेग्युलर स्किन केअरमध्ये करायला सुरू करा. काही आठवड्यातच तुम्हाला स्किनमध्ये फरक जाणवेल. तर अशा पद्धतीने तुमच्याकडे तांदळाचे पीठ जर अवेलेबल असेल तर तुम्ही तेही घेऊ शकता, किंवा तुमच्याकडे तांदळाचे पीठ अवेलेबल नसेल तर तुमच्या घरामध्ये जो कोणता तांदूळ अवेलेबल आहे तो तुम्ही मिक्सरला बारीक करून घ्यायचा आहे. बारीक एकदम अशी पावडर करायची आहे पहा, आणि पिठाच्या चाळणीने व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला अशी फाईन पावडर मिळते. पिठाच्या चाळणीने चाळूनच पीठ आपल्याला वापरायचं आहे. हातापायाच्या स्किनपेक्षा आपल्या त्वचेची स्किन खूप नाजूक असते, त्यामुळे आपण जास्त रवाळ आणि मोठे जाड पीठ आपल्या स्किनला वापरायचं नाही. व्यवस्थित चाळून घेऊन असं पीठ आपल्याला वापरायचं आहे पहा. 2 चमचे इतकं तांदळाचं पीठ इथे मी घेतलेलं आहे. पुढे तितकेच महत्त्वाचे इन्ग्रेडियंट इथे आपल्याला टाकायचं आहे, ते म्हणजे हळद. आपल्याला इथे कस्तुरी हळदीचा वापर करायचा आहे पहा. हे पहा, पाव चमचा कस्तुरी हळद याच्यामध्ये टाकलेली आहे पहा. आपली किचनमधली हळद घेत असाल तर एकदम थोडी घ्या, नाहीतर तुम्ही व्हाईट टर्मरिक वापरू शकता, आंबे हळद वापरू शकता, कस्तुरी हळद वापरू शकता. कस्तुरी हळद चेहऱ्यासाठी एकदम चांगली असते, किंवा तुम्ही घरी बनवलेली हळद देखील यामध्ये वापरू शकता. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असल्यामुळे आपल्या स्किनला कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होऊन देत नाही आणि आपल्या चेहऱ्याला एक छान ग्लो द्यायला मदत करते. त्यामुळे इथे आपण हळद वापरलेली आहे. यानंतर आपण इथे कच्चे दूध वापरायचे आहे. आता आपण यामध्ये कच्चे दूध घालून घ्यायचं आहे पहा. कच्च्या दुधामध्ये लॅक्टिक ॲसिड असते, जे आपल्या चेहऱ्यासाठी खूप चांगले असते. आपला चेहरा क्लीन करते, ग्लो द्यायला मदत करते. त्यामुळे इथे आपण दुधाचा वापर केलेला आहे. आपण या रेमेडीमध्ये शक्यतो कच्चे दूध वापरायचे आहे. तुमच्याकडे जर कच्चे दूध अवेलेबल नसेल तर तुम्ही तापवलेले दूध थंड करून इथे वापरायचे आहे पहा. साधारणतः 2 चमचे इथे मी कच्चं दूध वापरलेलं आहे. व्यवस्थित हे इन्ग्रेडियंट मिक्स करून घ्यायचे आहेत. इथे आपल्याला दुधाचे प्रमाण थोडेसे जास्त लागणार आहे, कारण तांदळाचे पीठ दूध शोषून घेत असते पहा. हे पहा, आपण टाकलेलं पूर्ण दूध या तांदळाच्या पिठाने शोषून घेतलेलं आहे. त्यामुळे आपल्याला लागेल तसे दूध आपण यामध्ये ॲड करायचं आहे. ते तुम्ही यामध्ये थोडेसे रोज वॉटर देखील वापरू शकता. नाही वापरलं, स्किप केलं तरीही चालेल. मी इथं थोडेसे रोज वॉटर वापरलेले आहे पहा. रोज वॉटर आपल्या चेहऱ्याची pH बॅलन्स करते. आता यामध्ये आपण अजून लागेल तसं थोडंसं कच्चे दूध ॲड करत आहोत, जेणेकरून आपल्याला एक स्मूथ पेस्ट तयार झाली पाहिजे. इतकं आपण यामध्ये कच्चे दूध ॲड करायचे आहे पहा. तुम्ही जर गुलाबजल वापरणार असाल तर पहिलं गुलाबजल घालून घ्यायचं आहे, आणि नंतरच कच्चे दूध लागले तर अजून वापरायचे आहे, नाहीतर फेस पॅक एकदम पातळ होईल. याचं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. थोडंसं कच्चे दूध घालून एक पेस्ट बनवून घ्यायची, आणि नंतर थोडंसं रोज वॉटर मिक्स करायचं, आणि लागलं तर अजून कच्च्या दुधाचा वापर करायचा आहे, आणि एक अशी स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे पहा. ही कन्सिस्टन्सी अशी झाली पाहिजे फेस पॅकची.
आपल्या चेहऱ्यावर भरपूर प्रमाणात ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स असतात. ते तांदळाचे पीठ घालवण्यास मदत करते. त्यामुळे इथे आपण तांदळाचे पीठ वापरायचे आहे. तांदळाच्या पिठामध्ये एक रवाळ स्ट्रक्चर असते. ते आपल्या चेहऱ्याचे ब्लड सर्क्युलेशन छान करते आणि ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स घालवण्यास मदत करते. आपल्या चेहऱ्याला एक छानपैकी ग्लो देते आणि आपल्या चेहऱ्याच्या सोबतच नॅचरली स्क्रबिंग होऊन जातं. तांदळाच्या पिठामध्ये रवाळ टेक्स्चर असल्यामुळे आपल्या चेहऱ्याची स्क्रबिंग ही खूप छान होते. त्यामुळे इथे आपण या फेस पॅकमध्ये तांदळाचे पीठ वापरलेले आहे पहा. आणि आपल्या चेहऱ्याला मसाज देखील खूप छान भेटते आणि पोषक तत्वे आपल्या चेहऱ्याला भेटतात. त्यामुळे स्किन आपली ग्लो करते. त्यामुळे इथे तांदळाचे पीठ नक्की वापरायचे आहे पहा. तांदळाचे पीठ आपल्या चेहऱ्यासाठी खूप बेनिफिशियल असते. तांदळाच्या पिठामुळे ब्लड सर्क्युलेशन ॲक्टिव्ह होते आणि त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर एक नॅचरल ग्लो येतो. आता त्यानंतर मी पुढचे इन्ग्रेडियंट इथे ॲड करणार आहे, ते म्हणजे मध. मध पहा आपल्याला पाव चमचा इतका घ्यायचा आहे. मध आपल्या चेहऱ्याला डीप मॉइश्चराईज करतो आणि आपल्या चेहऱ्याला हायड्रेट करायला देखील मदत करतो. त्यामुळे आपली स्किन चमकदार, ग्लोईंग व्हायला मदत होते पहा. इथे पाव चमचा इतका मध घालायचा आहे. तुम्ही स्किप केला तरीही चालेल, पण ज्याची ड्राय स्किन आहे त्यांनी नक्की मध ॲड करा. खूप छान रिझल्ट मध आपल्या चेहऱ्यावरील डल स्किन काढून टाकण्यास देखील मदत करतो आणि आपल्या चेहऱ्याला एक छान नॅचरल ग्लो देतो. असे चांगले सर्व इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घ्यायचे आहेत पहा. आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि आपल्या घरी आजूबाजूला भरपूर कार्यक्रम असतात. त्यामुळे इथे मी मध ॲड केलेलं आहे, जेणेकरून आपल्या चेहऱ्यावरील नॅचरल ग्लो येईल. आता फेस पॅकची कन्सिस्टन्सी आपला जसा रेग्युलर फेस पॅक असतो ना, तशीच ठेवायची आहे. जास्त पातळही करायचं नाही आणि जास्त जाडही ठेवायचे नाही पहा. ही अशी कन्सिस्टन्सी झाली पाहिजे. हे पहा, अतिशय क्रीमी कन्सिस्टन्सीमध्ये हा फेस पॅक तयार झालेला आहे. सोबतच स्मूथ असे तांदळाचे पीठ घेतल्यामुळे एकदम छान मार्केटमधील जसा पार्लरमधला फेशियल करतो ना, तशीच याची कन्सिस्टन्सी तयार झालेली आहे. याची पुढची स्टेप देखील खूप महत्त्वाची आहे. याला कसं अप्लाय करायचं, किती वेळ ठेवायचं आणि बेस्ट रिझल्टसाठी आठवड्यातून किती वेळा याला लावायचं, ते सगळं मी शेअर केलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. चला तर आता याला वापरायचं कसं ते मी तुम्हाला सांगणार आहे. चेहरा आपला स्वच्छ थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे पहा. तुम्ही फेस वॉशने वॉश करून घेतला तरी चालेल आणि असं खालून वरती व्यवस्थित सगळ्या चेहऱ्याला पूर्ण इक्वली अप्लाय करायचं आहे पहा. हे पहा, अप्लाय करत हलक्या हाताने हलकी मसाज द्यायची आहे पहा, जेणेकरून आपल्या चेहऱ्याचे ब्लड सर्क्युलेशन होईल आणि ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स निघण्यास मदत होईल. हे पहा, व्यवस्थित असं अप्लाय करून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनटं आपल्या चेहऱ्यावर असंच राहून द्यायचं आहे आणि नंतर आपल्याला थंड पाण्याने चेहरा आपला वॉश करून घ्यायचा आहे. 15 ते 20 मिनटानंतर पहा मी ते वॉश करून घेतलेलं आहे. पहा किती ग्लो आलेला आहे. आपला चेहरा एकदम स्मूथ होतो. ब्लॅक हेड्स, व्हाईट हेड्स रिमूव्ह होतात आणि डल स्किन देखील रिमूव्ह व्हायला मदत होते. खूप छान रिझल्ट भेटतो. बेस्ट रिझल्टसाठी तुम्ही आठवड्यातून 2दा हा फेस पॅक वापरला तर खूप छान रिझल्ट भेटतात. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर नंतर भेटूया अशाच एका रेमेडीसोबत. धन्यवाद.